नमस्कार विद्यार्थ्यांनो. DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 1 ते 4 घटक कथाकथन कथा क्रमांक 8 प्रत्येक समस्येचे मूळ एकच ही कथा अभ्यासणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे चंपक या पाक्षिकेतील जी कथा मालिका आहे ती आपण अभ्यासतच आहोत. त्यापैकीच एक कथा मी आज घेऊन आलेलो आहे. त्या कथेचं नाव आहे प्रत्येक समस्येचे मूळ एकच. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षपूर्वक अवधानपूर्वक ऐकायचं आहे आणि ही कथा समजून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी या कथेतून जो बोध होणार आहे त्याकडे नीटपणे लक्ष द्यायचं आहे आणि बोध समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा, प्रत्येक समस्येचे मूळ एकच. राजा शेरसिंह सिंहाला पक्ष्यांचा किलबिलाट खूप आवडत असे. भुंग्याचा गुंजारव तो खूप लक्षपूर्वक ऐकत असे. कोकिळेच्या सुरावटीने तो मुग्ध होऊन जायचा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इंद्रधनुष्याचे रंग असणारे पंख पसरून केलेले मोर लांडोरीचे नृत्य त्याला खूप आवडायचे. पावसाळ्या रात्रीमध्ये काजव्यांची चमक त्याला पऱ्यांच्या कल्पनाविश्वात घेऊन जायची. फुलामधून रस भरणारे मधमाशांचा समूह त्यांचे मन मोहून घेत असत. परंतु दररोज चंपकवनात शांतता पसरलेली असायची. वसंत आणि ग्रीष्म ऋतू तर कधी येऊन जायचे समजायचे देखील नाही. एक दिवशी दरबारात शेरसिंहाने आपला मंत्री बिरा गेंड्याला म्हटलं, मंत्री, दररोज चंपकवन सुन्न सुन्न वाटतं. काय प्रकार आहे? महाराज, हा प्रकार समजण्यासाठी चंपकवनात मैना, कोकिळा, मोर, लांडोर, भुंगे, काजवे, फुलपाखरू आणि मधमाशांना विचारावं लागेल, कारण यांच्यामुळे चंपकवन खुललेलं असतं. बिराने म्हटलं, चांगली गोष्ट आहे. त्यांना दरबारात हजर राहण्याचे फरमान पाठवा. शेरसिंहाने आदेश दिला. शेरसिंहाच्या आदेशाबाबत मंत्री बिराने चंपकवनात फरमान पाठवले. फरमान ऐकून मिकी मैना, पिंकी कोकिळा, शिखी लांडोर, टिटू फुलपाखरू, रंगीला भुंगा, रैनी मधमाशी आणि चुनमुन काजवा राजा शेरसिंहाच्या दरबारात एकत्रच हजर झाले. दरबारात राजा व मंत्र्यांसोबत अनेक दरबारी सुद्धा बसले होते. राजाने आधी मिकीला विचारले, मिकी, पक्ष्यांच्या किलबिलाटाने माझं मन पुष्कळ आनंदी होतं, परंतु अलीकडे चंपकवनात कोणताच पक्षी दिसत नाहीये. याचं कारण सांगू शकशील का? महाराज, चंपकवनात राहण्यासाठी व घरटे बनवण्यासाठी घनदाट फांद्या असणारी झाडे नाहीत. त्यामुळे त्यांच्या अभावी पक्षी दुसऱ्या वनामध्ये आपली राहण्याची जागा शोधण्याच्या प्रयत्नात पडून गेले आहेत, मिकीने सांगितले. महाराज, मिकी खरे बोलतय. चंपकवनातले पुष्कळचे घनदाट वृक्ष कापले गेले आहेत. पक्ष्यांना राहण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी घरटे हवे. घरटे बनवण्यासाठी उंच वृक्ष आणि घनदाट फांद्या हव्यात. मंत्री बिरा मिक्कीची बाजू घेत बोलले. मिक्कीजवळ टिटू फुलपाखरू बसले होते. त्याला पाहून राजा शेरसिंहाने विचारले, पण चंपकवनातल्या फुलपाखरांना काय झाले आहे? इथे फुलपाखरे देखील दिसत नाहीये, याचे कारण काय? त्याने शरमेने उत्तर दिले, महाराज, पाण्याअभावी चंपकवनातील हिरवळ नष्ट झाली आहे. फळे, फुले आणि हिरव्या वेलींच्या शोधात फुलपाखरे चंपकवनातून दुसऱ्या वनामध्ये निघून गेली आहेत. चिकू ससा राजाचा दरबारी होता. आपल्या नोकरीचा वेळ संपल्यानंतर तो शेतामध्ये काम करायचा, परंतु त्याला कुठे हिरवळ दिसली नाही. तो म्हणाला, महाराज, हे खरं बोलत आहे. मला सुद्धा इतक्या दिवसामध्ये चंपकवनात कुठे हिरवळ दिसली नाही. राजाने रंगीलाला सुद्धा टोकले. अलीकडे चंपकवनात भुंग्याचे गुंजारव सुद्धा ऐकू येत नाही. रंगीलाने अतिशय ठामपणे उत्तर दिले, महाराज, पावसाअभावी तलावांची स्थिती वाईट आहे. झुडपे आणि वेली कुठेच दृष्टीस पडत नाहीत. हिरवळ संपून गेली आहे. कमळाच्या पुष्पांसोबतच रंगीबेरंगी फुले फुलणे बंद झाले आहे. त्यामुळे माझे सोबती फुलांच्या शोधात गाव व वस्त्यांमध्ये निघून गेले आहेत. रैनी मधमाशांची राणी होती. तिच्या सहकारी मधमाशा निराश होऊन दुसऱ्या वनामध्ये पडून गेल्या आहेत. महाराज, मधाचे पोळे बनवण्यासाठी मोठ्या आणि घनदाट वृक्षांची गरज असते. मध तयार करण्यासाठी फुलामधील रस आणि पाण्याची गरज असते, परंतु सध्या फुले आणि पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे चंपकवनात गुजराण होऊ शकणार नाही. याच कारणामुळे
मधमाशा दुसऱ्या वनामध्ये निघून गेल्या आहेत. ब्लॅकी अस्वल राजाच्या दरबारातील सदस्य होता. दरबारातून निघाल्यानंतर तो रोज मधाच्या शोधात चंपकवनातील गल्ल्या शोधायचा, परंतु त्याला मधाची पोळी कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे ब्लॅकीला रैनीचं बोलणं खरं वाटलं. महाराज, हे खरं आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. झाडे झुडपे आणि फुलवेलींच्या अभावी मध मिळणे अवघड झाले आहे. रैनीजवळ चुनमुन काजव्याला पाहून शेरसिंह भावनाविश झाला. खरे म्हणजे तो रात्री महालाच्या गच्चीवर तासनतास बसून काजव्यांच्या लखलखाटाचा आनंद घेत असे, परंतु बऱ्याच काळापासून त्याला काजव्याची चमक रात्री दिसत नव्हती. चुनमुन अलीकडे महालाजवळ काजव्यांची चमक दिसून येत नाही. तुमची प्रजाती कुठे गायब झाली? त्याने विचारले. महाराज, पावसाळ्याच्या रात्री थंड हवेसोबतच आम्हाला चमकण्यात मजा येते. त्यामुळे अनुकूल वातावरणाच्या शोधात माझे साथीदार घनदाट जंगलामध्ये निघून गेले, चुनमुनने अडखळत सांगितले. राजाने पिंकीकडे पाहून तिला विचारले. अलीकडे चंपकवनात कोकिळीची तानसुद्धा ऐकू येत नाही. वसंत ऋतू येतो की नाही हे सुद्धा कळत नाही. महाराज, समतोल पर्यावरणात प्रत्येक ऋतू दिसतो, परंतु इथे पर्यावरण तर बिघडले आहे. घनदाट मोठे वृक्ष कापले गेले आहेत. हिरवळ नष्ट झाली आहे. पाण्याच्या अभावी कडया उमलणे बंद झाले आहे. सुकलेल्या झुडपांवर व वेलींवर फुले उमलणे बंद झाले आहे. वाळवंटात वसंताची कल्पना आपण कसे काय करू शकता बरे? त्यामुळे माझ्या प्रजातीच्या साथीदारांनी दुसऱ्या वनामध्ये आपला जम बसवला आहे. पिंकीच्या बोलण्याने शेरसिंहाला खूप त्रास झाला. जंपी माकड शेरसिंहाच्या दरबारी होता. तो पिंकीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. जंपीला सुद्धा पिंकीचे बोलणे टोचले. महाराज, हे खरे आहे. झाडे नसतील तर फांद्या नसतील. झाडांच्या फांद्यावर बसून चेष्टा करण्यात पिंकी आणि तिच्या प्रजातीला आनंद मिळायचा. मला सुद्धा झाडांच्या फांद्यावर उड्या मारण्यात आणि फांद्यावर झोके घेण्यात आनंद मिळतो, परंतु अलीकडे तर मी दरबारातून घरी जाऊन नुसताच पडून असतो. जंपीने आपली व्यथा सांगितली. जंपीचे बोलणे ऐकून शेरसिंह समोर शांतता पसरली. खरोखर त्याने या समस्याकडे दुर्लक्ष केले होते. मागे रांगेत शिखी बसली होती आणि आपली उंच मान इकडे तिकडे नाचवत होती. तेव्हा शेरसिंहाने शिखीला विचारले. शिखी, मोर लांडोळ यांच्या नृत्यामुळे व त्यांच्या पंखाच्या इंद्रधनुष्यासारख्या रंगामुळे चंपकवनाचे सौंदर्य वाढत होते, परंतु आता असे इथे नाहीये. महाराज, माझे साथीदार हिरवळ व जोरदार पावसाच्या शोधात दुसऱ्या जंगलामध्ये निघून गेले आहेत. घनदाट झाडझुडपे, वेलींचे हिरवळ आणि जोरदार पावसात आम्हाला नाचायला, आवाज करायला आणि इंद्रधनुष्याच्या रंगाचे पंख पसरायला मजा येते, शिखीने गंभीरपणे म्हटले. बीराने अगदी लक्षपूर्वक सर्वांची उत्तरे ऐकली. महाराज, प्रत्येक समस्येचे मूळ एकच आहे. यांच्या उत्तरासाठी आपल्याला जागरूकता पसरावी लागेल. जागरूकता आणण्यासाठी आपल्याला मोहिमा राबवावी लागेल, परंतु नावापुरती मोहीम राबवून भागणार नाही. मगच चंपकवनात जंगल, पाणी आणि जीवनाची सुरक्षितता असेल आणि पक्षी, फुलपाखरे, भुंगे, काजवे, मधमाशा दुसऱ्या वनामधून पुन्हा चंपकवनात परत येतील. पुन्हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल. भुंग्याचा गुंजारव असेल. कोकिळेच्या संगीताने चंपकवन ताजेतवाने होईल. पावसाळ्या रात्रीमध्ये काजव्यांची चमक दिसेल. झुडपे आणि वेलीवर फुले उमटतील आणि त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरे फिरतील. मधमाशा मध तयार करतील. मोर लांडोर यांचे नृत्य आणि त्यांच्या पंखावरचे इंद्रधनुष्यासारखे रंग पाहायला मिळतील. निसर्गात कीटक, पशुपक्षी आणि जनावरांचे देखील खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांचे परतणे खूप गरजेचे आहे. मंत्री बीराचे बोलणे राजाने लक्षपूर्वक ऐकले. त्याने घोषणा केली. चंपकवनातील झाडे झुडपे, जंगल, पाणी आणि प्राण्यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. आता माझे डोळे उघडले आहेत. हे मी करून दाखवीन. मोहीम राबवण्याची आणि घोषणाबाजीची गरज नाही. सर्व छोटे जीवजंतू, पक्षी, भुंगे व मधमाशा हे ऐकून आनंदी झाले. राजाने चंपकवनाला लवकरच हिरवेगार बनवले. तर बघा, आपण गोष्ट ऐकली आहे. तर या गोष्टीचं तात्पर्य असं आहे बघा, पर्यावरणातील साधन संपत्तीचा योग्य वापर करा. पर्यावरण बिघडेल तर त्याचा वाईट परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करा. समजलं? धन्यवाद.